This call is now being recorded. ओके. तर लास्ट लेक्चरला आपण स्टडी केला इंटिग्रेटिंग टाईप ऑफ DVM, डिजिटल व्होल्टमीटर. इंटिग्रेटिंगमध्ये कुठला बघितला होता आपण? ड्युअल स्लोप इंटिग्रेटिंग टाईप ऑफ DVM. नाव नेक्स्ट इंटिग्रेटिंग टाईप ऑफ DVM इज रॅम्प टाईप. ओके. So RAM type DVM, where we use to compare the signal, ramp signal is compared with the input signal. ठीक है. So as per that, as per the changing format of your RAM signal, you will get the reading over the digital display. So how it works? Generally it consists of the ranging and attenuator. Attenuator is usually attenuate the signal, means what? It performs either reduction, and ranging is nothing but a type of scaler. म्हणजे हा combination आहे. Either as per requirement it may amplify the signal or it may attenuate the signal. Okay. As per requirement attenuation perform होतं किंवा increment होतं. जर काही तुम्ही input voltage apply केलं which is to be measured. So here assume that Vin is nothing but the input voltage which is to be measured. आपल्याला हे मेजर करायचं. कुठे मेजर होणार आहे? आपल्याला इथे डिस्प्ले होणार आहे. हा तुमचा आहे LCD डिस्प्ले. ठीक आहे. LCD डिस्प्लेवर तुम्हाला डिस्प्ले होईल की काय रीडिंग आलेलं आहे. तुम्ही इनपुट व्होल्टेज अप्लाय केले की इथे डिस्प्लेला तुम्हाला दिसते. सो इंटरनली ह्या मीटरमध्ये इंटरनली जे आपण जनरली काय एक्सटर्नल बघतो, इनपुट सप्लाय दिला की लगेच मीटरवर डिस्प्ले होतं रेडिंग, पण इंटरनली फंक्शन काय परफॉर्म होतं, कसं मेजरिंग होतं. सो इंटरनली इट कन्सिस्ट ऑफ वन इनपुट कंपॅरेटर and another one is ground comparator. दोन comparators आहे. To the both comparators we are going to apply a ramp generator. Okay. So the ramp generator, to the ramp generator there is one sample rate multi-vibrator. Multi-vibrator is actually a, you can say a square wave type of generator. Okay. So हा pulse generate करतो. So this sample rate multi-vibrator performs to give on pulse to the ramp generator. मग हा काय करतोय? पल्स देतोय रॅम्पला. सो टू स्टार्ट दी न्यू इनपुट और न्यू सिग्नलिंग. ठीक आहे. नवीन जेव्हा इनपुट द्यायचं असेल तर त्याला ॲज अ तो स्टार्ट पल्स म्हणून यूज होतो. स्टार्ट पल्स कोणाला देतो? तो रॅम्प जनरेटरला. ऑल्सो इट इज ऑल्सो युजफुल टू रिसेट दी काउंटर. काउंटरला पण आपण हा इंटरनली अप्लाय केलेला असतो. हा रिसेट कंडिशन देतो, म्हणजे काउंटर काय होतो? परत झिरोला जातो. सो रिसेटिंग होतं. सो विथ द हेल्प ऑफ बाय द ॲप्लिकेशन ऑफ reset pulse. So reset pulse apply करण्यासाठी. So sample rate multi-vibrator performs what? It acts as a clock pulse application. For the clock pulse application, a reset clock pulse is applied to counter and the start clock pulse is applied to ramp generator. ठीक आहे. सो मल्टीव्हायब्रेटर इज ॲक्च्युअली इट इज अ स्क्वेअर वेव्ह जनरेटर. म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक फिक्स एक स्टेट असते, आयदर ऑन स्टेट किंवा ऑफ स्टेट. ती काय असते? फिक्स्ड असते. आणि एक स्टेट काय असते? व्हेरिएबल असते. त्याला आपण कॉसी स्टेट म्हणतो. ठीक आहे. दोन स्टेट असतात, एक स्टेबल स्टेट आणि कॉसी स्टेट, ह्या मल्टीव्हायब्रेटरमध्ये होतात. सो त्यासाठी मग आपण अजून करू शकता, जसं स्क्वेअर वेव्हमध्ये पण काय, एक ऑन दुसरी ऑफ, एक ऑन दुसरी ऑफ स्टेट आहे. मग आपण त्याप्रमाणे रिक्वायरमेंटनुसार तुम्ही पल्स अप्लाय करू शकता. सो जेव्हा मी इनपुट अप्लाय करणार, वेन आय एम गोइंग टू अप्लाय अन इनपुट विथ द हेल्प ऑफ अटेन्युएटर अँड रेंजर टू द इनपुट कंपॅरेटर. ठीक आहे. At the same time, a start pulse is applied via sample rate multivibrator and hence a ramp signal is applied to this comparator. So at comparator, both input signal V in and assume that ramp signal as a Vx. Okay, both will be compared. If V in is greater than Vx, जर इनपुट व्होल्टेज तुमचं ग्रेटर असेल ॲज कम्पेअर टू रॅम्प सिग्नल, इफ व्ही इन इज ग्रेटर दॅन व्ही एक्स, देन आउटपुट ऑफ कंपॅरेटर विल बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. सो इट विल जनरेट सम पॉझिटिव्ह व्होल्टेज अँड विच ॲक्ट्स लाईक अ स्टार्ट पल्स टू दी गेट. सो हा पॉझिटिव्ह व्होल्टेज म्हणजेच काय? इट विल ॲक्ट लाईक अ स्टार्ट पल्स फॉर दी गेट अँड गेट विल स्टार्ट टू परफॉर्म ऑपरेशन. सो इथून काय होते? मग जेव्हा गेट ऑन होतोय, so clock will apply the to the gate and the counter will starts to count the number of pulses which are applied with the help of oscillator. So इथे काय केलं आपण? फक्त गेटला ट्रिगर केलंय. गेटला ट्रिगर म्हणजे काय? आयदर यू आर गोइंग टू ऑन और ऑफ दी स्टेट. सो जेव्हा हे कम्पेअर होते, तुम्हाला कंडिशन काय दिसत आहे वेव्ह फॉर्म मध्ये? बघा,
इनिशियली तुम्ही मेजरमेंट करताय, व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे, ठीक आहे. ज्यावेळेस तुमची रॅम्प जनरेटर सिग्नल येतो, तुमचे दोन्ही सिग्नल काय होतात, कम्पेअर होतात. कम्पेअर कुठपर्यंत होतात, जोपर्यंत तुमचा व्ही इन ग्रेटर दॅन व्ही एक्स आहे. ज्या पॉइंटला तुमचं व्ही इन बिकम्स इक्वल्स टू व्ही एक्स, ठीक आहे. काय होतंय, हा ॲज अ स्टार्ट पल्स आहे, तो गेटला काय होतोय, ऑन करतोय. पण ज्या मोमेंटला व्ही इन बिकम्स इक्वल्स टू व्ही एक्स, सो ही काय झाली, कोइन्सिडंट रेंज झाली. कोइन्सिडंट म्हणजे काय, की सायमल्टेनियसली तुमचं इनपुट व्होल्टेज प्लस तुमचा रॅम्प सिग्नल दोन्ही पण काय झाले, इक्वल झालेले आहेत. सो ह्या स्टेटला काय होणार आहे, गेट विल बिकम्स ओपन. ओपन झाल्यानंतर मग काय होणार, इकडनं गेटच्या अक्रॉसची जी पल्स असणार आहे ती काय जाणार, निगेटिव्ह गोईंग पल्स असणार आहे. सो ही पल्स इंडिकेट्स व्हॉट, गेट बिकम्स ओपन. सो गेट ओपन झाला की काय होणार, तुमचे ऑसिलेटरकडनं काय होणार, नंबर ऑफ पल्सेस विल बी प्रोव्हाइडेड टू दी काउंटर. सो काउंटर विल स्टार्ट टू काउंट दीज पल्सेस. सो हा जो पोर्शन आहे, अमाऊंट फॉर विच यू आर गोइंग टू अप्लाय दी पल्सेस, ठीक आहे. जो टाइम ड्युरेशन आहे, टाइम ड्युरेशन इट इज नथिंग बट दी अप्लाइड व्होल्टेज. सो दॅट अप्लाइड व्होल्टेज विल बी अपियर अक्रॉस हियर. सो हा इक्विव्हॅलंट टाइम काय असतो, इट इज नथिंग बट दी amount of voltage you are going to apply to the input comparator is becomes equals to number of pulses applied to the counter for the duration where gate becomes open. ठीक आहे. गेट ज्या मोमेंटला ओपन होतो म्हणजे काय होतो, ऑफ होतो, त्यावेळेस सिग्नल काय होतो, इकडचं सिग्नल कट होतो आणि तुमचं सिग्नल काय होतो, बायपास होतो. सो क्लॉक ऑसिलेटरकडून डायरेक्ट काउंटरला जातो. काउंटर काय होतो, इट विल स्टार्ट टू काउंट दी नंबर ऑफ पल्सेस. सो नंबर ऑफ पल्सेस काउंट केले जातात आणि हे जेवढा टाइम ड्युरेशन आहे तेवढा टाइम ड्युरेशन म्हणजेच काय, तुम्ही अप्लाय केलेलं व्होल्टेज असणार आहे. सो हे कुठपर्यंत होतं, जोपर्यंत तुमचा, आणि हा रॅम्प सिग्नल कुठपर्यंत प्रोव्हाइड होतो, जोपर्यंत तुमचा रॅम्प सिग्नल काय होतोय, झिरोला जात नाहीये. ठीक आहे. एकदा सिग्नल तुमचा झिरोला झाला, रॅम्प सिग्नल बघा इथे ह्या पोझिशनला काय झालेलं आहे, झिरो झालेला आहे. सो तेव्हा झिरो झाला की ग्राउंड कम्पॅरेटर हा जो सिग्नल आहे, रॅम्प सिग्नल दोन्ही याला पास केलेला असतो, पण तोपर्यंत ह्या कम्पॅरेटरचा आउटपुट मॅक्झिमम असतो, कारण का व्ही इन बिकम्स ग्रेटर दॅन व्ही एक्स. पण जेव्हा इथे झिरो होतोय त्यावेळेस काय इंडिकेट होत आहे, की तुमचं काउंटिंग कंप्लीट झाले, म्हणजे इनपुट व्होल्टेज मेजर झालेलं आहे, प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि काउंटरला इकडनं काय गेली, रिसेट पल्स झालेली. सो इथे काय झाला, काउंटर रिसेट झाला आणि परत एकदा गेट काय झाला, क्लोज झाला. सो क्लॉक ऑसिलेटर काय झालं, इथून ब्लॉक झाला. जेव्हा गेट क्लोज होतो आणि तुमचा रॅम्प सिग्नल काय होतो, झिरो होतो, त्या मोमेंटला ग्राउंड कम्पॅरेटर काय करतो, ग्राउंड कम्पॅरेटर विल सेंड अ स्टॉप पल्स टू दी गेट. गेट काय करतोय, जो काही ओपन झालेला होतो तो काय होतो, क्लोज होतो. सो इकडनं काय झालेलं आहे, याच्यानंतर ह्या कंडिशनला गेट काय झाला, परत क्लोज सर्किट म्हणून अप्लाय झाला. सो इथून काय झालं, परत सिग्नल कसा होतो, मग स्टॉप होऊन जातो, पल्सेस पास होत नाही आणि काउंटर काय होतो, रिसेट होतो. ही कुठपर्यंत होणार आहे, जेव्हा नेक्स्ट रॅम्प पल्स जात नाही. मग नेक्स्ट रॅम्प पल्स पास केली की परत प्रोसेस काय होते, रिपीट होते. सो प्रोसेस विल गेट रिपीटेड आफ्टर द सर्टन टाइम ड्युरेशन. सो ही कंटिन्युअस कंपॅरिझन प्रोसेस चालू असते. सो परत एकदा एक्सप्लेन करते. ज्यावेळेस मी इनपुट व्होल्टेज अप्लाय केलेला आहे, इनपुट व्होल्टेज ॲट द सेम टाइम आय एम गोइंग टू अप्लाय अ रॅम्प सिग्नल to the both input comparator and ground comparator. Initially, as Vin becomes greater than Vx, in that case, what happens? The output of input comparator will be maximum. Hence, the gate will act like a closed switch. ठीक आहे. सो ह्या मोमेंटला बघा, जोपर्यंत तुमचं कुठपर्यंत आहे, जोपर्यंत इनपुट व्होल्टेज नॉट बिकम्स इक्वल्स टू झिरो, हा झिरो होत नाही तोपर्यंत तुमचं काय झालेलं आहे, गेट क्लोज आहे. सो वेन Vin becomes equals to Vx, which is nothing but equals to 0. At that point, a coincidence, sorry, 0 नाही म्हणते ना, 0 नाही, काहीतरी व्होल्टेज आहे. ठीक आहे. समथिंग व्होल्टेज इज अप्लाइड. सो ही जी आहे ही एक फर्स्ट कोइन्सिडन्स आहे आणि सेकंड हा झिरोवाला कोइन्सिडन्स असतो. सो ह्या मोमेंटला काय होणार आहे, गेट विल ओपन. So when your Vin becomes equals to Vx, the input comparator output will be low. लो आउटपुट गेल्यामुळे इथला गेट काय होणार आहे, ओपन होणार आहे. गेट ओपन झाला की इकडनं काय जाणार, क्लॉक सिग्नल पास होईल. क्लॉक सिग्नल कशाला पास होणार आहे, टू दी काउंटर, अँड काउंटर विल स्टार्ट टू काउंट दी सिग्नल. सो हा काउंटिंग पिरियड किती असतो,
जेवढा तुम्ही अमाऊंट ऑफ व्होल्टेज अप्लाय केलेला असतं तेवढा त्याचा काउंटिंग पिरियड असतो. आणि म्हणजेच काय मिळतंय, नंबर ऑफ पल्सेस विल बी इक्वल्स टू अप्लाइड व्होल्टेज. ठीक आहे. इन शॉर्ट ते काय असतं, अप्लाइड व्होल्टेज असेल तेच तुमचं काय असतं, काउंटरला डिस्प्ले होत असतं आणि इथे काउंटर काउंट करतो आणि डिस्प्लेला डिस्प्ले होतं व्होल्टेज. सो ही कंडिशन होते. ही कंडिशन कुठपर्यंत होते, अंटिल युअर रॅम्प सिग्नल विल रिचेस टू झिरो. सो हा ड्युरेशन म्हणजेच काय, की जोपर्यंत तुमचा रॅम्प सिग्नल झिरोला रीच होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करताय, कंटिन्युअस सप्लाय देताय. आणि त्यावेळेस तुमचा अप्पर कम्परेटरचा आउटपुट काय झालेला आहे, मिनिमम झालाय, लो झालाय, हेन्स गेट बिकम्स ओपन. ज्यावेळेस अप्पर कम्परेटर लो होत असतो आउटपुट, तेव्हा लोअर कम्परेटर काय होतो, कनेक्ट होतो. लोअर कम्परेटर इज नथिंग बट ग्राउंड कम्परेटर, आणि ग्राउंड कम्परेटर कडनं सप्लाय कंटिन्युअसली पास होत असतो. ठीक आहे. ज्या मोमेंटला तुमचा रॅम्प सिग्नल झिरो होतोय, तो रॅम्प सिग्नल झिरो झाला की इथे काय होते, ऑलरेडी रेफरन्स व्होल्टेज किती दिलेलं आहे, याला झिरो दिलेलं आहे, आणि इकडनं पण काय झालंय, झिरो. सो ग्राउंड कम्परेटरचा आउटपुट काय झाला, झिरो झाला. म्हणजेच काय झाली, त्याला एक स्टॉप पल्स आपण अप्लाय केलेली आहे. सो गेटला आपण काय करतो, स्टॉप पल्स अप्लाय करतो. सो काउंटर काय होतं, त्यावेळेस रिसेट होतो आणि परत नवीन रॅम्प सिग्नल तुम्ही काय करतात, अप्लाय करायला सुरुवात करतात. परत सिग्नल काय होतो, कम्पेअर होतो. ठीक आहे. मग दोन कंडिशनला तुमचा ग्राउंड कम्पॅरेटर वर्क करतो. दोन कंडिशन कोणत्या, ज्या मोमेंटला तुमचा व्ही इन बिकम्स इक्वल्स टू व्ही एक्स ॲट दॅट कंडिशन, अँड वेन युअर व्ही इन विल बी लेस दॅन व्ही एक्स. सो ह्या दोन कंडिशनला तुमचा ग्राउंड कम्पॅरेटर काय करत असतो, कंटिन्युअसली स्टॉप पल्स प्रोव्हाइड करत असतो गेटला. एकदा ती प्रोसेस कंप्लीट झाली की इकडनं पुढे काय होणार आहे, सायकल परत रिपीट होणार आहे. ठीक आहे. सायकल परत इकडनं रिपीट होईल, परत तुमचा रॅम्प सिग्नल जनरेट होईल. ठीक आहे. रॅम्प सिग्नल जनरेट होताना तुम्ही परत इथून गेटला पल्स देणार आहे, आणि तुमचा गेट काय असेल तो ओपन असेल, आणि हे काय असेल तुमचं काउंटिंग असेल, विच इज नथिंग बट द अप्लाइड व्होल्टेज. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट दी ड्युएल रॅम्प टाईप ऑफ डीव्हीएम. सो याच्यात कोणाला काही डाऊट? मॅम एकदा एक्सप्लेन करतात का? दोन कम्पॅरेटर्स प्रोव्हाइड केलेले. रॅम्प टाईपमध्ये काय केलंय, की आपण रॅम्प सिग्नल ॲज अ कम्पेअर सिग्नल यूज केलेला आहे टू दी कम्पॅरेटर. तो आपण कोणासोबत कम्पेअर करतोय, इनपुट व्होल्टेज सोबत कम्पेअर करतोय. जे इनपुट व्होल्टेज आपल्याला मेजर करायचे त्या इनपुट व्होल्टेज सोबत आपण कम्पेअर करतोय रॅम्प सिग्नलला. सो आपण काय केले, दोन कम्पॅरेटर्स यूज केलेले. एक कम्पॅरेटर काय करतोय, स्टार्ट पल्स प्रोव्हाइड करतोय, म्हणजे गेटला ऑन करतोय, आणि दुसरा कम्पॅरेटर काय करतोय, गेटला ऑफ करतोय. ठीक आहे. सो पहिल्या कंडिशनमध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही इनपुट व्होल्टेज अप्लाय करता इनिशियली, त्यावेळेस तुमचा रॅम्प सिग्नल काय असतो, मिनिमम असतो. म्हणजेच काय असतं, व्ही इन विल बी ग्रेटर दॅन व्ही एक्स. सो त्यामुळे इनपुट कम्प्युटरचा आउटपुट काय होतो, हाय होतो. त्यावेळेस ग्राउंड कम्प्युटरचा आउटपुट काय असतो, लो असतो. सो कन्सिडर होताना ह्या हाय व्होल्टेजमुळे गेट काय होतो, ऑन होतो. गेट ऑन झाल्यामुळे तुम्ही पुढे काय करताय, कंटिन्युअस गेटला पल्स प्रोव्हाइड होते. सो गेटचा आउटपुट काय जातो, 1 जातो. ठीक आहे. लॉजिक 1 असतो. पण ही कंडिशन कुठपर्यंत राहते, जोपर्यंत तुमचं व्ही इन नॉट बिकम्स इक्वल्स टू व्ही एक्स. सो ह्या स्टेटला, एका स्टेटला काय होतं, की दोन्ही जेव्हा आपण कम्पेअर करतोय, कंटिन्युअसली सप्लाय करतोय, त्यावेळेस तुमचा रॅम्प सिग्नल पण काय असतो, वाढत असतो. बरोबर. कपॅसिटर असतो इंटरनली, तो चार्ज होत असतो. सो तुम्ही इथे दाखवताना निगेटिव्ह रॅम्प दिलेली आहे, तुम्ही पॉझिटिव्ह रॅम्प सिग्नल पण अप्लाय करू शकता. नॉट नेसेसरी की तुम्ही निगेटिव्ह रॅम्प सिग्नलच अप्लाय करायचं आहे. सो कपॅसिटर ह्या कंडिशनमध्ये इंटरनल काय होतं ना, चार्ज होत असतो. सो जर इनिशियली माझं रॅम्पचं व्होल्टेज हे आहे आणि इनपुट व्होल्टेज हे आहे, इनपुट व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार आहे 12 व्होल्ट. ठीक आहे. आणि रॅम्पचं सिग्नल इथपर्यंत आहे. रॅम्प हळूहळू काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. इन्क्रीज कुठपर्यंत होणार आहे, जोपर्यंत तुमचं इनपुट व्होल्टेज आणि रॅम्पचं व्होल्टेज इक्वल होणार नाही, म्हणजेच ही कंडिशन. ठीक आहे. सो ह्या कंडिशनला काय होतं, की इथलं जो कम्पॅरेटरचं आउटपुट आहे ते काय होतं, कमी होतं, म्हणजेच ऑलमोस्ट झिरो होतं. सो त्यावेळेस ग्राउंड कम्पॅरेटर काय करतो, एक सिग्नल पास करतो. सो ग्राउंड कम्पॅरेटरचा आउटपुट याच्या कंपॅरिझनला हाय असतो, आणि हा काय करतो, एक स्टॉप पल्स अप्लाय करतो. स्टॉप पल्स पास केली, स्टॉप पल्स पास केली की काय होतं पुढे, की गेट काय होतो, ओपन होतो. म्हणजे काय होतो, ऑफ होतो. सो गेट ओपन झाला म्हणजे लो गोईंग पल्स त्याच्यातनं पास होते. लो गोईंग पल्समुळे क्लॉक ऑसिलेटर कशाला कनेक्ट होतं, काउंटरला. सो काउंटर विल स्टार्ट्स टू काउंट दी सिग्नल्स. नंबर ऑफ पल्सेस काय होत राहतात, काउंट व्हायला लागतात. जेवढे नंबर ऑफ पल्सेस पास होत आहे काउंटरला, तोच तुमचा काय असतो, ऍक्च्युअल व्होल्टेज. सो हा जो ड्युरेशन आहे, जोपर्यंत फ्रॉम द व्ही इन बिकम्स इक्वल्स टू व्ही एक्स अप टू
व्ही एक्स बिकम्स इक्वल्स टू 0. जोपर्यंत तुमचा रॅम्प सिग्नल काय होतोय इक्वल्स टू 0. म्हणजेच काय झाली रेंज बघा, व्हीन बिकम्स इक्वल्स टू व्ही एक्स. म्हणजेच काय झालं, समजा मी 12 वोल्ट इनपुट होता तर तो किती झाला 12 वोल्ट. सो 12 टू रेंज किती झाली 0 वोल्टची रेंज झाली. ठीक आहे. सो ही 0 वोल्टची रेंज म्हणजेच काय झालं, त्या दरम्यान जेवढे मी काउंट केलेले होते एक पल्स. सो हा टाइम ड्युरेशन समजा किती येणार, मग 12 पल्सेस अप्लाय केली म्हणजेच किती झाला इक्व्हॅलंट. इथे तुम्हाला डिस्प्लेला काही येणार 12 डिस्प्ले होणार. म्हणजेच काय झाला अप्लाइड व्होल्टेज डिस्प्ले झालं, दॅट इज 12 वोल्ट. ठीक आहे. समजलं. सो याप्रमाणे तुम्ही काय करताय, व्होल्टेज अप्लाय करताय, सॉरी मेजर करताय. सो याप्रमाणे मेजरमेंट होतं. मग ह्यानंतर पुढे काय होते, कंटिन्युअसली तुमची काय रॅम सिग्नल, आता इथे आपण निगेटिव्ह गोईंग अप्लाय केलेली, तर कंटिन्युअसली काय होणार आहे, रॅम सिग्नल इन्क्रीज होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यावेळेस तुमचं इनपुट व्होल्टेज काय झालंय, कम्प्लीट झालेली प्रोसेस, मेजरमेंट झालेलं आहे, जे इकडनं कुठलंही व्होल्टेज पास होत नाही. सो कंटिन्युअसली ग्राउंड पल्स काय, ग्राउंड कंपॅरेटर काय करतोय, स्टॉप पल्स प्रोव्हाइड करतोय. स्टॉप पल्स प्रोव्हाइड केल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं काउंटिंग होत नाही आणि काउंटर काय होतो 0 डिस्प्ले करतो. आउटपुट पण काय होतं 0 डिस्प्ले होतं. एकदा तुमचा रॅम सिग्नल रिसेट झाला, की परत प्रोसेस काय होती रिपीट व्हायला लागते. सो मेन वर्किंग तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, दोन कंडिशन्स, व्हीन बिकम्स ग्रेटर दॅन व्ही एक्स, व्हीन इज इक्वल्स टू व्ही एक्स अँड व्हेन व्ही एक्स बिकम्स इक्वल्स टू 0. या 3 कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. कळालं. लक्षात आलं का की नाही. थोडं आलंय. थोडं आले. लक्षात ठेवायचं फक्त कशाशी, ग्राउंड कंपॅरेटरचं काम काय आहे, जस्ट टू प्रोव्हाइड स्टॉप पल्स टू दी गेट. म्हणजेच तो काय करतोय, काउंटिंग रिसेट करतोय. काउंटिंग रिसेट झालं म्हणजे बाय डिफॉल्ट डिस्प्लेला आउटपुट काय तो 0 येतो. सो आपण ग्राउंड कंपॅरेटरकडे फोकस न करता फक्त कोणत्या कंपॅरेटरकडे फोकस करायचा आहे, इनपुट कंपॅरेटरकडे. सो इनपुट कंपॅरेटर कुठपर्यंत वर्कआउट होतो, जोपर्यंत तुमचा व्हीन ग्रेटर दॅन व्ही एक्स असतो. एकदा व्हीन बिकम्स इक्वल्स टू व्ही एक्स, त्यावेळेस कोणत्या कंपॅरेटरचं फंक्शन स्टार्ट होतं, ग्राउंड कंपॅरेटरचं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस गेट तुमचा स्टॉप होतो म्हणजे ऑफ होतं किंवा ओपन होतं, त्यावेळेस तुम्ही क्लॉक पल्स प्रोव्हाइड करताय. आणि हे कुठपर्यंत तुम्ही क्लॉक पल्स प्रोव्हाइड करताय, जोपर्यंत तुमचा हा जो व्ही एक्स आहे म्हणजे रॅम सिग्नल आहे तो काय होतो 0 होत नाही. ठीक आहे. म्हणजे तो व्हीन काय झाला होता इक्वल्स टू व्ही एक्स झाला होता. म्हणजेच व्ही एक्सचं व्होल्टेज किती होतं 12 वोल्ट. फॉर एक्झाम्पल मी इथून 12 वोल्ट अप्लाय केलं होतं. सो तेवढंच झालं. 12 वोल्ट टू 0 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली काय करतात, पल्स प्रोव्हाइड करतात. मग ह्या किती असतील पल्स, इक्विव्हॅलेंट टू युअर इनपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज म्हणजेच मी काय सांगितलं की हा टाइम ड्युरेशन काय असतो, प्रॉपोर्शनल असतो. टाइम ड्युरेशन विल बी प्रॉपोर्शनल टू युअर व्होल्टेज. सो व्होल्टेजला प्रोपोर्शनल कसं करतो आपण, बाय अप्लाइंग दी पल्स. सो पल्स आपण काय करतो, समजा 12 पल्स असतील, 12 व्होल्टचं ड्युरेशन असेल, 12 व्होल्ट आहे म्हणजेच मला तिथे किती करावं लागेल, 12 सेकंडचं ड्युरेशन सेट करावं लागेल. 12 सेकंडचं ड्युरेशन म्हणजेच इन शॉर्ट काय करणार आहे, 12 नंबर ऑफ पल्सेस विल बी ट्रान्समिटेड टू दी काउंटर. सो 12 नंबर ऑफ पल्सेस म्हणजेच काय झालं, डिस्प्ले होताना तुम्हाला डिस्प्लेवर काय दिसणार 12 वोल्ट. ठीक आहे. सो हा मेजर पोर्शन आहे जिथे तुमचं ऍक्च्युअल व्होल्टेज मेजरमेंट होतं. हे किती असतं, इट इज नथिंग बट फॉर द ड्युरेशन वेन युअर गेट बिकम्स ओपन. गेट कधी ओपन होतो, जेव्हा ग्राउंड पल्स स्टॉप पल्स सेंड करतो, सॉरी ग्राउंड कंपॅरेटर एक स्टॉप पल्स सेंड करतो. ग्राउंड कंपॅरेटर कधी ऑन होतो, ज्यावेळेस तुमचा व्हीन काय होतो इक्वल्स टू व्ही एक्स अँड वेन व्ही एक्स बिकम्स इक्वल्स टू 0. हा जो ड्युरेशन आहे हा आणि यामधला, इथे तुमचा व्ही एक्स काय झाला 0 झाला. ही टाइमची लाईन आहे बघा, ही टाइम लाईन आहे म्हणजे ही 0ची लाईन आहे, ग्राउंड लाईन आहे. आणि ह्या पोझिशनला काय झालं की जेवढं मी व्होल्टेज अप्लाय केलं होतं, सो दिस वॉज नथिंग बट माय अननोन व्होल्टेज. सो हे व्होल्टेज आहे, ही लेवल झाली. सो व्ही इन बिकम्स, ह्या स्टेटला काय झाला व्ही एक्स इक्वल्स टू झाला आणि इथे व्ही एक्स काय झाला 0 झाला. सो ही जो ड्युरेशन आहे हा म्हणजेच काय झालं, त्यावेळेस गेट ओपन असतो आणि कंटिन्युअसली तुम्ही क्लॉक पल्स प्रोव्हाइड करत असतात. आणि तेच तुमचं काय झालं, इनपुट व्होल्टेज मेजरमेंट झालं.
समजलं? येस मॅम. ठीक आहे. एकदा घरी रिवाइज करा. रिव्हिजन करून पण नाही समजलं तर मला नेक्स्ट लेक्चरला सांगा की मॅडम परत टॉपिक रिपीट करा. ठीक आहे? पण एकदा घरी ट्राय करा की ऍक्च्युअल फंक्शन कसं होतं. ओके मॅम.